प्रतिपद चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदितः शाहसुनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते. अर्थात शाहसुनोः शिवस्य एषा मुद्रा प्रतिपद चंद्रलेखा इव वर्धिष्णुः विश्ववंदिता भद्राय राजते. म्हणजेच शहाजींचे पुत्र शिवाजी महाराज यांची ही राजमुद्रा आहे. ती प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे दिवसेंदिवस वाढत जाणारी आहे. जगाने वंदलेली आणि प्रजेला कल्याण देणारी अशी ही सदैव तेजाने झळकत आहे. हा झाला मुद्रेचा अर्थ. परंतु ही मुद्रा केवळ शिक्का नव्हे तर स्वराज्य, न्याय आणि प्रजाहिताचा संकल्प आहे. शिवाजी महाराजांनी उभं केलेलं स्वराज्य हाच या मुद्रेचा खरा अर्थ आहे. आज 19 फेब्रुवारी रोजी आपण शिवजयंती साजरी करतो. कसा होता माझा राजा? महाराष्ट्र माय भू आमुची, महाराष्ट्र माय भू आमुची, महाराष्ट्र माय भू आमुची, मराठी भाषकांची साधू संतांची, ज्ञानवंतांना जन्म देणार, समरधीर दे तिची थेल लकार जी जी जी, समरधीर दे तिची थेल लकार जी जी जी. 1955 ते 1975 या प्रदीर्घ काळामध्ये अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाचे व्हिएतनामसारख्या छोट्याशा देशाबरोबर युद्ध झाले. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात व्हिएतनामचाच विजय झाला. हा केवळ विरोधाभास होता. हे अशक्यप्राय यश तुम्ही कसे संपादन केले हा प्रश्न पत्रकारांनी जेव्हा व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षांना विचारला तेव्हा त्यांनी उत्तर दिले की मी एका महान शूर राजाचे चरित्र वाचले आणि त्यातूनच मला ही प्रेरणा मिळाली. त्या महान राजाचे नाव ऐकल्यावर आपणा सर्वांची छाती अभिमानाने फुलेल, कारण त्या महान राजाचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. जातीपातींच्या पलीकडे महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थिती पार करून भारताच्याही सीमा ओलांडून व्हिएतनामसारख्या परदेशाच्या राष्ट्राध्यक्षांना माझ्या राजाचे चरित्र एवढे प्रेरणादायी वाटते. हा राजा एवढा महान झाला तरी कसा हा प्रश्न आपणा सर्वांनाच पडतो. किंबहुना हा प्रश्न सर्वांना पडावा, याची उजळणी व्हावी म्हणूनच आज देशभरात शिवजयंती साजरी केली जाते. व्यंकोजीबरोबर नाच गाण्याला गेलेला शिवबा, त्यावर जिजाऊंनी दिलेली शिक्षा ही नाचणाऱ्या बाईमध्ये तुम्हाला तुमची आईच दिसायला हवी हे लाख मोडाचे धडे स्वराज्याच्या उभारणीसाठी प्रेरणादायी ठरले. गरीब मावळ्यांच्या मुलांबरोबर शिवबा खेळायचे. मातीचे किल्ले बनवणे, लुटुपुटीच्या लढ्या खेळणे यातूनच या बाळाचे पाय पाळण्यात दिसत होते. अशा या महान शूर राजाचे चरित्र आपल्या सर्वांना नक्कीच प्रेरणादायी आहे. आणि अशा चरित्रवान राजाचा जीवनप्रवास आपण वेगवेगळ्या गडकिल्ल्यांच्या माहितींवरून घेऊयात. मी मंचावर आमंत्रित करते श्रुतिका हिला. तिने शिवनेरीची माहिती सांगावी आणि मी माझ्या वाडीला विराम देते. धन्यवाद. जय शिवराय.